आता पाहूया टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला। 15 ऑगस्टला पूल वाहतुकीसाठी खुला होणार, मुंबई महापालिकेची माहिती। वांद्रे कुर्ला संकुलात बीएससीला जमीन हवी। बीएससीचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर रामन राममूर्ती यांनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जींची भेट घेत या संदर्भात केली चर्चा। विक्री अभावी धूळ खात पडलेल्या घरांची विक्री करण्यात म्हाडाला यश। विरार बोळिंज गोठेघर भंडारलीमधील 5376 घरांची विक्री, 800 कोटींचा महसूल प्राधिकरणाच्या तिजोरीत जमा। लॉटरीशिवाय मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांना अर्जदारांची उत्स्फूर्त पसंती। अवघ्या 2 दिवसात 54 घरांची विक्री। ताडदेव, भायखळा, लोअरपरळ, वडाळा, जुहू, कांदिवली, मालवणीमधील 118 घरांचा यात समावेश। नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांना अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवत ठिकठिकाणी मारल्या धाडी। रात्री उशिरा एपीएमसी पोलिसांची कारवाईत पोलिसांनी 2 बांगलादेशींसह एका नायजेरियन नागरिकाला घेतलं ताब्यात। मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनाच 6 लाख रुपयांना फसवलं। सायबर भामट्यांनी ऑनलाईन क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून देण्याच्या बहाण्यानं केली फसवणूक। कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तात्काळ दाद मागणं आता शक्य होणार, यासाठी राज्य महिला आयोगाकडून विशेष पोर्टल तयार। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज फायनलचा सामना रंगणार। विशेष गाड्यांमधून भारतीय क्रिकेट चाहते अहमदाबादला रवाना। पश्चिम रेल्वेनं अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोडल्या विशेष गाड्या। आता पाहूया टॉप 9 बातम्या पुणे आणि जिल्ह्यातल्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असणार। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार। महिला दिनानिमित्तानं 11 दुय्यम निबंधक कार्यालय महिला चालवणार। नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचं कामकाज महिला करणार। शहरातील 27 पैकी 11 दुय्यम निबंधक कार्यालय केवळ महिला पक्षकार आणि महिला वकिलांसाठी सुरू ठेवली जाणार। पुणे जिल्ह्यातील 28 कॉलेजमध्ये आपल्या सरकारद्वारे विद्यार्थ्यांना दाखले मिळणार। जिल्ह्यातील 12 महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून आपलं सरकार सुरू करण्यासाठी परवानगी। एका प्रमाणपत्रासाठी 32 रुपये शुल्क महाविद्यालयाला शासनाकडून दिलं जाणार। अनधिकृतपणे पुणे शहरात राहणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांची कारवाई। शहरातील बुधवार पेठेत छापा टाकत 4 बांगलादेशी महिला, 1 पुरुष ताब्यात। महिलांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडणाऱ्या एका दलालाला अटक। पूर्व वैमनस्यातून पुण्यात एकावर गोळीबार। पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील घटना। गोळीबारात एक तरुण जखमी। गुलटेकडीतील 2 टोळ्यांच्या वर्चस्वातून गोळीबार झाल्याची माहिती समोर। पिंपरीत 2 कंपन्यांमधील व्यवहारात हस्तक्षेप करत एकाकडून 8,81,000ची फसवणूक। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। पुण्यात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाटात मालवाहू टेम्पोचा अपघात। टेम्पो 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळला। घाटीतील एका अवघड वळणावर अपघात। टेम्पोतील 5 जणांपैकी 3घांना किरकोळ दुखापत, 2 सुखरूप। पुण्याच्या भोरमधील वेडू इथे महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचं आयोजन। नागरिकांच्या महसूल विषयक तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी शिबिराचं आयोजन।